नारायण नारायण. चित्रगुप्तजी, मला वाटलं स्वर्गातच अप्सरा आहेत की काय, मेनका, रंभा, उर्वशी सारख्या. भूलोकावर तर त्याहीपेक्षा सुंदर अप्सरा आहेत. आमचे तर मन अगदी भरून आले. असं वाटतंय त्या कन्यांशी संपर्क साधावा व त्यांच्याशी वार्तालाप करावा. चला जाऊया त्यांच्याकडे. नारायण नारायण. कशा आहात कन्या तुम्ही? फाईन. यू. कन्या, काय म्हणालात आम्हाला काहीच कळले नाही. उलट ते आम्हाला कुत्र्यासारखे यू म्हणालात. हे ऐकून आमच्या कानांना चुकल्यासारखे वाटले. चित्रगुप्तजी, मुनिवर त्या इंग्रजीतून बोलल्यात, त्यामुळे तुम्हाला समजले नाही. त्या आनंदी आहेत, छान आहेत. तुम्ही कसे आहात हे तुम्हाला विचारत होते. आय छान छान, आय छान, यू छान, सर्व छान. सोन्या, नौटंकी आलेली दिसते आपल्या गावात. बोलूया जरा त्यांच्याशी. तेवढाच विरंगुळा. बल्ले बल्ले. जरा सांभाळून, नाहीतर मुलींसमोर व्हायचा पोपट. बल्ले बल्ले. आई झुमकावाले पोर नदी थडीले चालनी, मने राघव गाणी जोडी पाणी पेवाले तिकडे चालनी. छान, उत्तम, छान गायलात तुम्ही. पुन्हा गा, अजून खूप छान वाटतंय ऐकायला. बाबा, आता मूड गेला आमचा. कुठल्या नाटक कंपनीतून आलात? काम मिळेल का आम्हाला तुमच्या सोबत? आम्ही मुनिवर आहोत. या भूलोकावर अवलोकनार्थ आलेलो आहोत. आमच्या सोबत तुम्हाला नाही येता येणार. गोळ्या वगैरे बरोबर घेतल्यात ना बाबा? गोळ्याचा डोस चुकला? काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? मला वाटतं ताप आला असेल. झुंझुनवाल्या डॉक्टरकडे जाऊन तपासून बघा. हे अज्ञान बालका, आम्ही साक्षात चित्रगुप्त आणि हे मुनिवर आहेत. आम्ही स्वर्ग लोकातून आलोय. अशी मस्करी करणे बरे नव्हे, नाहीतर याचे विपरीत परिणाम होतील. आधार कार्ड दाखवा बरं तुमचं. पाहू द्या. आमचं आधार नसतं, ऑनलाईन असतं. स्वर्ग, पाताळ आणि भूलोक आम्ही कुठेही, केव्हाही, कधीही फिरू शकतो. आमच्यासोबत नेहमी परमेश्वरी शक्ती असते, ब्रह्मा, विष्णू, महेश यांची. तुम्हाला नाही कळायचे ते. तरी पण आम्हाला काहीतरी चमत्कार दाखवा तुम्ही, तेव्हा आमचा विश्वास बसेल तुमच्यावर. चित्रगुप्तजी, दाखवू का यांना चमत्कार? आपण भूलोकावर आल्यामुळे आपले शक्य गोठवण्यात आले आहे, त्यामुळे आपल्याला इथून निघलेलं बरं राहील. सुटी दे बाई. तुझ्याकडे 10-20 रुपये सुटे असतील तर बाबांना. चला निघूया, आपल्याला उशीर होतोय. घ्या बाबा 20 रुपये. असू द्या, कामा येतील खर्चाला. चला ग, उशीर होतोय आपल्याला घरी जायला. बघितलं मुनिवर, कसे विचित्र आहेत हे मानव प्राणी. नारायण नारायण. खूप काही बदल झालाय सध्या मानवांमध्ये. अत्याचार पीडित मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे. अटक त्यांना व्हायलाच पाहिजे. चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चौकात फाशी दिलीच पाहिजे. समाजातल्या या नराधमांना संपवलंच पाहिजे. नारायण नारायण. चित्रगुप्तजी, हा काय प्रकार आहे? हे लोक काय म्हणत आहेत? त्यांचे म्हणणे काय आहे? मुनिवर, आता हल्ली सध्या भूतलावावर स्त्री अत्याचार खूप वाढलेत. यामध्ये वय मर्यादा सुद्धा दृष्ट प्रवृत्तीचे माणसं विसरून गेलेत. लहान मुलांवरती व स्त्रियांवरती खूप
मोठ्या प्रमाणात बलात्कार होत आहे व त्यांची निर्घुण हत्या होत आहे. त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून हा सगळा मोर्चा सरकारविरुद्ध चालला आहे. नारायण नारायण. ही अवस्था बघून आम्हाला खूप दुःख होत आहे. नारी सर्वत्र पूज्यते, पण आज तिची ही घोर विटंबना अक्षरशः ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा दुखावणारी आहे. नारायण नारायण. या दृष्ट मानवाला शिक्षा ही आता नक्कीच होणार, यात शंका नाही. ती वेळ आता लवकरच येणार आहे असे आम्हास वाटते. नारायण नारायण. चला चित्रगुप्तजी, इथं आमच्या हृदयाला असंख्य बाण टोचून वेदना होत आहेत. चला इथून. पुष्पा, मी आज पैठणी साडी घेणार आहे 3,000 रुपये मिळाल्यानंतर. मी पण एक सोन्याचा नेकलेस करणार आहे. खरंच मुख्यमंत्री योजनेमुळे आपल्याला खूप मोठा दिलासा मिळाला आहे आणि आपले छोटे मोठे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील. किती मज्जाच मज्जा आहे नी. आजपर्यंत सख्य भावाने बहिणीसाठी काहीच केले नाही. केलेही असेल तर स्वार्थ ठेवून, पण निस्वार्थपणे आज जे मुख्यमंत्री साहेब करतायत लाडकी बहिणीसाठी, ती खूप मोठी गोष्ट आहे. चित्रगुप्तजी, इथे तर शासनाने स्त्रियांसाठी एक चांगला उपक्रम राबवला आहे. खूप समाधान वाटलं बघून. होय मुनिवर, यामुळे सर्वसामान्य स्त्रियांचे छोटे मोठे स्वप्न नक्की पूर्ण होतील आणि ते एक आनंदाने व समाधानाने जीवन व्यतीत करतील. नारायण नारायण. चला मुनिवर, आता एखादी कुटुंबाची स्थिती बघू आणि आपण मार्गस्थ होऊया. चला निघूया. जेवायला काय बनवायचं आहे? आज पालक पनीर बनवा. लई दिवसातून इच्छा झाली माई. आत्ता बनवतो 10 मिनिटात. पोरी माया लग्नाचं काय झालं? काही विचार केला का नाही अजून? आमच्यासारखे निंबर पोर राहिले पोरी भेटत नाही. तुझ्यासारखे डोब्याला कोण पोरगी देईन? सम्या, ते काही मला माहित नाही. माये लग्न जर नाही झालं तर मी समधी इस्टेट दान करून टाकेन. समजायला भिकारी करून टाकेन भरव्यावर. आजच दान करून टाका आणि आम्हाला भिकारी बनवून टाका. मग बरं वाटेन तुमच्या जीवाले. मग माझ्या लग्नाचं काय ते पहा दे, नाही तर मग भिकारी बनायला तयार राहा. तुमच्या वयाची एवढी नवरी कुठून आणणार? त्याची काळजी करू नका. ते लाईन लावून ठेवले मी ना. तुम्ही फक्त आव म्हणा आणि धामधूम मध्ये माझे लग्न लावून द्या. बापरे, म्हातारड्यानं लाईन कुठे लावली झाली? सांगा कोण पोर आहे ते, आम्ही बघतो पुढचं काय ते. मागच्या गलीतली रणकी गुंती आहे, तिच्या घरी जा आणि माझ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवा आणि आमचं लग्न लावून द्या. नारायण नारायण. काय गलिच्छ विचार आहेत मानवा तुझे. नातवाचे लग्न सोडून स्वतःच पोल्यावर चढायला तयार आहेस. छी 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 छी. तू कोण रे गोसावड्या? ना विचारता घरात घुसला ना चांभार चौकशा करून मलाच बोलतोय. नारायण नारायण. आम्ही नारद मुनी आहे. पृथ्वीवर अवलोकनार्थ आलो होतो. त्यात तुमची अवस्था बघून मनाला खूप दुःख होत आहे. बापरे बाबा, तुम्ही गोळ्या वेळेवर घेत जा, नाहीतर असा परिणाम होतो. गोळ्या संपल्या की माणूस काही पण बरडतो. आता तुम्ही बोललात तसं. आणि हे काय, कोणाची परवानगी न घेता डायरेक्ट घरात प्रवेश केला तुम्ही? काही रीत भात आहे की नाही तुम्हाला? नारायण नारायण. काय मानवा, पत्नीची सेवा करणारा तू आलेल्या अतिथींना काय मान सन्मान देणार? तुझा विवेक संपलाय, भानावर ये. आणि तू रे म्हाताऱ्या, नातवांना सांभाळून त्यांचं लग्न करायचं सोडून
स्वतःच बोहल्यावर चढायची घाई करतोस. आणि तू ग 2 पैसे आले नाही तर नवऱ्याला भवरा केलास आणि सासऱ्याचं लगीन लावून द्यायला निघालीस. नारायण नारायण. चला चित्रगुप्तजी, सर्वीकडे अन्नागोंदी सुरू आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही. या इंटरनेट युगात मोबाईलमुळे हल्ली माणसातला माणूस संपलाय. जो तो इथं पैशाच्या मागे धावतोय आणि पैशामुळे खऱ्या सुखापासून आणि मोक्षापासून माणूस कितीतरी कोस लांब गेलाय. हेच मोठं दुःख मला इथून सोबत घेऊन जाताना. पाय जड झालेत. चला निघूया चित्रगुप्तजी. नारायण नारायण.